मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे। राजू वाघमारेंनी राज ठाकरेंच्या मनसेला असा टोला लगावलेला आहे। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं असं सुद्धा वाघमारे म्हणाले। तर राज ठाकरेंच्या नमो टुरिझमच्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय, नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर। जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। महाराष्ट्रातले पप्पू, शेख चिल्ली, स्टँड अप कॉमेडियन आणि जादूगा अशा प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टर महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी वेगवेगळी कला सादर करण्याचा प्रयत्न करतायत। फक्त टाळ्या घेण्यासाठी आपण वाटेल ते बोलायचं आणि सरकारवर टीका करायची, हे कुठेतरी राज ठाकरेंनी आता बंद करायला पाहिजे। आणि आपण टीका कशावर करतोय याच्यावर राज ठाकरेंनी लक्ष दिलं पाहिजे। मला राज ठाकरेंना विचारायचंय की पहिली गोष्ट, मुख्यमंत्री पदासाठी ना आमच्या नेत्याने लाचारी केली ना आमच्या पक्षाने लाचारी केली। सुपर लाचारी करण्याचा जो प्रकार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हा महाराष्ट्र बघतोय, की ज्यांनी एकमेकाला दिवस रात्र शिव्या दिल्या ते आता एकमेकाच्या मांडीवर बसतायत। मनसे उभाटामध्ये विलीन होण्याच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलंय। मला आणि या संदर्भात आपण बोलूयात। मनसे नेते अविनाश अभ्यंकरजी सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी नमस्कार। राजू वाघमारेंनी वक्तव्य केलेलं आहे, नुकतंच आपण ऐकलं असेल, मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहेत असं ते बोललेत। काय म्हणणं आहे तुमचं यावर? सत्ताधाऱ्यांकडे जाण्याकरता लाचार असलेल्या व्यक्तींनी ज्या काँग्रेसने त्यांना मोठं केलं होतं त्यांना पाठ दाखवली आणि लाचारपणे शिवसेना जी चोरलेली आहे, जी सन्मान्य बाळासाहेबांची शिवसेना पळवलेली आहे, ज्याचं चिन्ह आणि पक्ष हे पळवलेलं आहे, त्या पक्षात जाऊन ते राजसाहेबांना शिकवत आहेत। यांना राजसाहेब ठाकरे माहिती आहेत का? यांना राजसाहेब ठाकरेंनी वयाच्या कितव्या वर्षी पक्ष काढलाय याचं ज्ञान आहे का? उपऱ्या माणसांनी जास्ती बोलू नये। आधी त्यांनी पहिलं शिवसेना जो गट आहे ना हा नव्याने झालेला, त्याचं चिन्ह राहतंय का बघा नोव्हेंबर डिसेंबरला, आता पुन्हा दुसरीकडे यांना उड्या मारायला लागतील, कळलं का? आणि कदाचित त्यांना, मला कळत नाही ह्या सगळ्यांना मिरच्या का झोमतायत। विषय चालू आहे मोर्चाचा, सत्याचा मोर्चा आहे आणि ही जी असत्य प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना याचा त्रास होतोय म्हणून ते पुढे येऊन बोलतायत। मला नवल वाटतं ह्या व्यक्तीचं की ज्यांना काँग्रेसनी सगळं दिलं त्यांना ठुकरावून स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता ही व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेली आणि ती आता लोकांना ज्ञान देते, ते पण राजसाहेबांना। पक्ष विलीन करायला पक्ष असायलाही लागतो, हा लाचारी करून होत नाही। फक्त हा पक्ष राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी घडवलेला पक्ष आहे। आम्ही अनेक राजकीय चढ उतार पाहिलेले आहेत, त्यामुळे नको त्या वल्गना त्यांनी करू नयेत। आपली बौद्धिक दिवाळखोरी त्यांनी आपल्याकडेच ठेवावी। हे दोन जे पक्ष आहेत, तो शिवसेना सन्मान्य उद्धवजींचा असेल किंवा शिवसेना किंवा मनसे सन्मान्य राजसाहेबांचा असेल, हे आपल्या जीवावर उभे राहिलेले पक्ष आहेत। यांनी सन्मान्य बाळासाहेबांचा पक्ष पळवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यात ते धन्यता मानतायत। यांच्या पक्षाचा प्रवास बघितलात तर हा जो पक्ष आहे हा मुंबईहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा आणि गोवाहून मुंबई असा पराक्रम गाजवलाय। आणि आता हे शिकवणार की मनसैनिकांना वाईट वाटलं, यांच्या वक्तव्यावर मनसैनिक नक्की चिडलेले आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। आणि ह्या निदान पुढच्या वेळी तरी स्वतःच्या बुद्धीला ताण देऊन
आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय, आपण कोणाला बोलतोय, यांच्याच पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व कसं शिवतीर्थावरती येतं, ह्यांचे कसे मंत्री दारवंट्या घालतात, ह्याचाही त्यांनी विचार करावा. अगदी. अविनाशजी, धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी.